आणि मॅगी कर्ल वाले हेअर्स असेल तर मग आधी स्टेप काय असणार, आधी तुम्हाला एक तर त्या हेअर्सला स्ट्रेट करून घ्यावे लागेल. स्ट्रेटनरनी किंवा ब्लो ड्रायरनी अगदी पहिले पूर्ण स्ट्रेट करावं लागेल. देन त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्रिम्पिंग यूज करायचं आहे. ठीक आहे, क्रिम्पिंग यूज केल्याच्या नंतर मग तुमची हेअरस्टाईल प्रॉपर बनेल. जर तुम्ही मॅगी कर्लवाल्या हेअरस्टाईलवर डायरेक्ट क्रिम्पिंग केली तर प्रॉपर हेअरस्टाईल बनणार. तर त्याचं प्रिपरेशन वेगळं असणार आहे. बाकी हेअरचं प्रिपरेशन तर तुम्हाला आधी सगळ्यात पहिले हेअरचं प्रिपरेशन करायचं आहे. तर त्यासाठी पहिले ॲनालाइज करायचं की मला हिला करायचं काय आहे. त्याच्यात गेल्या गेल्या तुम्ही सुरू करून द्याल हेअरस्टाईल. पहिले बघायचं आहे तिची वेव्ही आहे, तिची डेन्सिटी कशी आहे, मग तिला मला स्ट्रेट करायची गरज आहे का, मी डायरेक्ट क्रिम्पिंग करू शकते का, किंवा मग मला किती टेम्परेचरवर तिला हेअर प्रिपरेशन करायचं आहे, हे सगळं ॲनालाइज करायचं. परत फेस अकॉर्डिंग मला मिडल पार्टिशन द्यायचं आहे की मला साईड पार्टिशन द्यायचं आहे, हे सगळं तुम्हाला आधी डिसाईड करावं लागेल. त्या अकॉर्डिंग तुम्हाला बाकी प्रिपरेशनला स्टार्ट करावी लागेल. हे असते प्रॉपर प्रिपरेशन हेअर्स. समजलं?